हरिओम नमस्कार. मी ज्योती सांगली. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मी योग शिक्षक आहे. गेल्या 30 वर्षापासून मी या प्रोफेशनमध्ये आहे. मी गेल्या 25 वर्षापासून योग शिकवते आणि ट्रेनिंग वगैरे सगळं 25 वर्षापासून मी या ह्याच्यामध्ये आहे. आणि निसर्गोपचार हा माझा मुख्य विषय आहे. मी जवळजवळ 24 वर्ष निसर्गोपचार कॉलेजमध्ये शिकवत होते. आता 1 वर्षापासून शिकवत नाहीये. आणि 25 वर्षापासून माझे स्वतःचे क्लासेस आहे आणि निसर्गोपचारचं क्लिनिक आहे. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड आहे. आणि तुम्ही जे काही प्राणिक हिलिंग केलेलं आहात किंवा करता आहात ते सुद्धा ह्याचाच एक भाग आहे. आणि तो कसा आणि ह्याला आपण जोड योगाची का देणार? जसं की सरांनी आत्ताच सुरुवातीला सांगितलं की फिजिकल बॉडी आणि ऑरा. तर आता तुम्ही सगळं ते शिक्षण घेतलेलं आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली फिजिकल बॉडीला जेव्हा कोणती व्याधी होते ते दर्शवण्याचं माध्यम आहे आपली फिजिकल बॉडी म्हणजे शरीर आहे. पण त्याच्या आधी काय अफेक्ट होतं तर ऑरा आपला अफेक्ट होतो. मग ऑरा क्लीन करण्याचे अनेक काही टेक्निक्स आहेत, पण त्याच्यामधले सुद्धा महत्त्वाचं म्हणजे योग पण आहे असं मी म्हणेन. कारण एवढ्या वर्षाच्या अभ्यासानंतर मात्र मी हे निश्चितपणे सांगू शकते की योगामुळे हा जो काही एक बदल आहे किंवा हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणूयात हे निश्चितपणे होतं. आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगतो की ही गोष्ट केल्यामुळे आपल्याला हे साध्य होतं, ते आपण कधी सांगतो? जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो त्याच वेळेला. त्यामुळे अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि जर अनुभव आपल्याला यायचा असेल तर मात्र सातत्य अगदी नेहमी करणं फार जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण योग म्हटल्यानंतर आता मला असं वाटत नाही की हा खूप नवीन विषय आहे, कुणाला माहिती नाही. आपल्यापैकी बरेच जण योग जाणता, बरेच जण योग करत असाल, बरेच जण त्याच्यामधले काही सर्टिफिकेट कोर्स सुद्धा केलेला असाल. पण तरी सुद्धा योग हा एक विषय असा आहे की हा कधीही न संपणारा आहे. न संपणारा शिकण्यासाठी आणि करण्यासाठी. मग ते कितीही वयोमर्यादा असेल, ह्याला काही वयोमर्यादा आहे का? निश्चितपणे आपण सुरुवातीला अगदीच काही 5-6 वर्षाच्या मुलांसाठी योग करा असं सांगत नाही. पण तरी सुद्धा त्यांना सुद्धा जे उपयुक्त आहे, आजकालचं जर आपण जनरेशन बघितलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा तणाव हा प्रकार आहे, पण त्यांना माहित नाही की त्याला तणाव म्हणतात, पण ते वेगळ्या माध्यमातून दर्शवलं जातं. पण त्यावेळेस जे सर्वसामान्य योग केलं जातं ते त्या मुलांसाठी निश्चितपणे नाहीये. म्हणून एक सर्वसामान्य सगळी आपली डेव्हलपमेंट मसल्सची म्हणा, बोन्सची म्हणा, हे झाल्यानंतर म्हणून 12 ते 14 वर्षापासून आपण योग करू शकतो. म्हणजे सुरुवात आपण 12 ते 14 जर आपण पकडलं तर आपण किती वर्षापर्यंत करू शकतो? तर मी असं म्हणेन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मग शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे जे काही वय असेल, मग 50 असेल, 60 असेल, 80 असेल, 90 असेल, कसं काय शक्य आहे? निश्चितपणे शक्य आहे. कारण हा एक दृष्टिकोन आहे, हा एक बघण्याचा मार्ग आहे. योग म्हटल्यानंतर फक्त आसन म्हणजे योग नाहीये. म्हणजे आता बऱ्याच वेळेला आपण योगासनाचा क्लास करते किंवा योगासन मी करते म्हणजे फक्त आसन 1 तास जायचं, त्या वेळेमध्ये तिथे आसनं करायचे, घरी यायचं आणि मला खूप छान वाटते, मला खूप उत्साह वाटतो, मला खूप आनंद वाटतं. हा योगाचा परिणाम आहे का? तर नाही, निश्चितपणे नाही. हा आहे, पण हा वरवरचा आहे की जो काही नाही केला तरी सुद्धा हा रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे. पण मग त्याच्यापेक्षाही जास्त खोलात जाऊन काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे जे आपल्याला योग देतं. आणि म्हणूनच आज तुम्हाला थोडक्यात की जो हा 1 महिन्याचा वर्ग लावलेला आहे त्याच्यामध्ये काय देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला नेहमी असं, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी असं सांगते, तुम्ही 1 तास भरायचे म्हणून तुम्ही भरू नका. इथे येणार, काहीतरी हालचाल करणार, मी आज खूप योग केलं, छान वाटलं, इतकं नको. ते शरीरावर तर काम करणारच आहे, पण शरीरापेक्षा जास्त विचार करणार आहोत मनाचा. कारण जो शरीराचा परिणाम आपल्या मनावर होतो त्याच्यापेक्षा जास्त परिणाम मनाचा शरीरावर होत असतो. आणि ते होण्यासाठीच तुम्ही जे जे काही प्राणिक हिलिंगचे सुद्धा जे काही कोर्स करता त्याच्यामध्ये जे जे काही ध्यानाचे प्रकार आहेत. आता ध्यान म्हटल्यानंतर ही ध्यानाची पायरी अष्टांग योगाचा जर आपण विचार केला तर कितवी आहे? 7वी आहे. 8 अंग आहेत, त्यामध्ये ध्यान 7वं अंग आहे. मग पहिल्या 6 अंगांचं काय? त्याचा आपण विचार करतो का? आणि जर करत असू तो किती कसा विचार करतो आणि किती वरवरचा किंवा किती खोलात जाऊन विचार करतो? जर आपण त्याचा नीटपणे विचार केला आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याला काही वेगळी वेळ काढायची गरज नाही, पण जे काही म्हणून आपण करतो त्याच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला तर मात्र निश्चितपणे आपण ते साध्य करू शकतो. आणि जर आपण थोड्या थोड्या प्रमाणात का होईनात का या सगळ्या अंगांचा विचार केला तर ध्यानाला जो काही एक सगळ्यांचा समज गैरसमज आहे, ध्यान
लागतं नाही लागत, कंटाळा येतो, झोप येतं, माझं ध्यान होतं की नाही, लक्ष कुठे जाते, बरेच प्रश्न आहेत. तर ते का होतं? त्याचं कारण एकच आहे की आधीचे जे काही 6 पायऱ्या आहेत त्याचा आपण फार विचार करत नाही किंवा ते आपल्या आचरणामध्ये आपण आणत नाही. आणि ते इतक्या साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत की एकदा आपल्याला कळलं की ते म्हणजे काय, तर आपण निश्चितपणे नुसता एक विचार तरी निश्चितपणे करू शकतो. जसं की उदाहरणार्थ शौच. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाः. हे नियम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. हे नियम कुठलं अंग आहे? तर दुसरं अंग आहे. आता हे सगळं जरी आपण खोलात विचार नाही केला तर शौच म्हणल्यानंतर आपल्याला एवढं निश्चित कळतं की शुद्धता. मग कशाची शुद्धता करायची? शरीराची शुद्धता आपण करतो कोणत्या माध्यमातून? सकाळी उठून आपण जे काही स्नान करतो, जे काही बाह्य शुद्धी आपण त्याला म्हणूया, मग ती शुद्धता आहे का? म्हणजे ती पुरेशी आहे का? किंवा पतंजली मुनींना तेवढंच सांगायचंय का? नाही. अंतर्बाह्य शुद्धता, जी शुद्धता बाहेरून आपण करणार ती आसनांद्वारे होऊ शकते. की माझं शरीर बारीक झालं किंवा मी जाड झाले किंवा बारीक झाले किंवा मी खूप खूप उत्साही वाटते, आनंदी वाटते, जे जे काही आहे हे दिसणार आहे, बाह्य आहे. पण आतलं काय? तर आतमधली पण शुद्धता महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण आतून शुद्ध असू तेव्हा फार काही दाखवायची गरज नाही. ते रिफ्लेक्ट आपल्या आसनां आपल्या शरीराच्या पोश्चरद्वारे म्हणा किंवा चेहऱ्याद्वारे ते प्रकट होतं. त्यामुळे ही शुद्धता आपण विचार करताना अशा पद्धतीने शुद्धता. मग त्याच्यामध्ये आणखीन काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या इथे खोलवर नाही तरी सुद्धा मी असं म्हणेन, जेव्हा जेव्हा आपण आसन करणार किंवा आसनांचा अभ्यास करणार तेव्हा ही सुद्धा शुद्धता आपण कशी पाळू शकतो किंवा कशा पद्धतीने करू शकतो, किंवा सकाळी अगदी उठल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत की ज्या हठयोगात सांगितलेल्या आहेत शुद्धी क्रियांमध्ये आणि ज्या अगदी सेकंदाच्या, 2 सेकंदाच्या, मिनिटाच्या आहेत. म्हणजे वेगळा वेळ द्यायची गरज नाही. अगदी आपण ब्रश केलो, आपण काय करतो? फक्त ब्रश करतो, दात स्वच्छ करतो. पण दाताबरोबर मला सांगा आणखीन काय स्वच्छ करू शकतो? मी असा तुम्हाला आता प्रश्न विचारला, तुम्ही म्हणाल तोंड, फार तर म्हणाल हिरडे, अजून काय स्वच्छ करणार? तोंडात काय आहे अजून? काही नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला माहित नाहीये. म्हणजे ह्याच्या पुढे जाऊन आपण काहीतरी शुद्ध करू शकतो एका सेकंदात, हे आपल्याला माहिती नाहीये. आणि ते हठयोगात इतकं छान सांगितलेलं आहे. आणि जर त्या बारीक बारीक गोष्टी जरी आपल्याला समजल्या तरी सुद्धा मी निश्चितपणे सांगू शकते की जे वारंवार होणारे आजार आहेत ते होत नाहीत. ते प्रिव्हेन्शन आहेत आणि आपण होऊ नये म्हणून करायचे. झाल्यानंतर सगळेजण सगळ्या पॅथीकडे जातात, पण होऊ नये म्हणून करणं गरजेचं आहे. आता योगाचं महत्त्व मी म्हटल्याप्रमाणे खूप काही महत्त्व आहे, केलंच पाहिजे. पेक्षा हे अनुभूतीचं शास्त्र आहे आणि ही जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे. म्हणजे 1 महिना केला, 2 महिना केला, 5 महिने केला, योग करून संपलं आणि मी शिकले नाही. तुम्ही योगाच्या क्लासला या, नका येऊ, पण पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी योग आहे. योग म्हणजे जुळणे. जुळणे म्हणजे प्रत्येक गोष्टीशी जुळवणूक. म्हणजे अगदी बघा, आत्ता सुद्धा तुम्ही बसलेले आहात, तुम्ही ऐकता आहात. ऐकत जरी असलात, कान हे इंद्रिय या ठिकाणी असला, माझा आवाज जरी येत असला तरी बॅक ऑफ माइंड तुमच्या बऱ्याचशा गोष्टी, बाहेरचे वेगळे पण आवाज येत आहेत. तुम्ही असं करू शकताय का? आता त्याला थांबवू शकताय का? रोखवू शकताय का? फार तर तुम्ही सांगू शकाल की नको, सध्या मी हे ऐकेन, मग नंतर तिकडे जाईल. पण प्रत्येक इंद्रिय ते ते काम करतंय. मग ते इंद्रियांना त्यांचं काम करू द्यायचं, पण सारखं नाही. आपल्यासाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे आणि त्याला आतमध्ये वळवणं. आतमध्ये वळवणं म्हणजे कुठं? किती वेळेला आपण आपलं शरीर पाहतो, किती वेळेला आपण आपला श्वास मोजतो, किती वेळेला आपण आपला श्वास अनुभवतो. मी अनुभवतो हा प्रकार विचारते. आत्ता मी तुम्हाला विचारलं की तुमचा श्वास कसा चालू आहे, तुम्ही पूर्ण घेताय का सोडताय? तर तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. सांगता येत नाहीये कारण जाणीव नाहीये. कारण आत्ता आपण तिथे 100% नाही आहोत. अशी प्रत्येक गोष्टीची जाणीव होणं हे योग आहे. आणि जाणीवेने सगळं करणं. अगदी एक हात वर उचला, जेव्हा ही सूचना दिली जाते तेव्हा नुसता हात, ही सूचना गेलं, संदेश गेलं आणि हात वर गेला. पण त्यावेळेस कोणते कोणते माझे मसल्स काम करतायत आणि हात कशा पद्धतीने वर गेल्यानंतर त्यावेळेस मला वाटणाऱ्या जे काही सुखकारक आहे, पेनफुल आहे किंवा आणखीन काय आहे, ते जर समजायचं असेल तर माझं मन तिथे पाहिजे. मी हात वर नेले आणि मनामध्ये जर माझ्या बाकीच्या कामांचा विचार असेल किंवा पुढे मी काय करणारे असेल तर आपल्याला त्याचा परिणाम मिळत नाही. आणि म्हणूनच असं होतं की बऱ्याच जणांचं असं स्टेटमेंट असतं की एवढ्या वर्षाच्या योगानंतर, योग केल्यानंतर सुद्धा
मला परिणाम दिसत नाही किंवा माझं वजन कमी झालं नाही, वाढलं नाही किंवा मी स्थिर नाही, ह्याचं कारण एकच आहे, शरीराने तिथे पण मनाने अन्य ठिकाणी नाही. ज्या वेळेस आपण जी जी गोष्ट आपण करतो ती पूर्णपणे 100% त्यावेळेला मनाने तिथे असणं गरजेचं आहे. फक्त विचार करून बघा, 1 तास मनाने आपल्या शरीराला पाहणं आणि अनुभवणं, की जे आपण कधीच करत नाही. इतकं सुंदर असं शरीर देवाकडून मिळालेलं आहे, पण आपण त्याची जाणीव सुद्धा आपल्याला नाहीये, कुठे काय चाललंय. फक्त जेव्हा वेदना होतात, खुपतं दुखतं व्याधी होते, तेव्हाच आपलं लक्ष जातं, अन्यथा नाही. आता माझा जर खांदा दुखत असेल तर खांद्या दुखण्यामागे अनेक कारणं आहेत, पण तो खांदा का दुखतोय ह्याचं एक छोटंसं कारण, अनेक कारणं असू शकतात, पण एक छोटंसं कारण आहे, पूर्ण श्वास न घेणं आणि घेतलेला श्वास तिथे न पोहोचणं, हे मेन कारण आहे. आणि म्हणूनच योगासनामध्ये विश्रांतीदायक असे अनेक आसनं आहेत की ज्याच्यामधून 1 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत आपण रिलॅक्स होऊ शकतो. हे सगळे टेक्निक्स आहेत. तर रिलॅक्सेशन टेक्निक सुद्धा या अभ्यासक्रमामध्ये येणार आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेस शवासनच देईल असं नाही. शवासन आहे, आपल्या सगळ्यांना तुम्ही नाव ऐकलेलं आहे, पडून राहणं, आणि ते सगळ्यात आवडतं आसन सगळ्यांना आहे. कारण जे एरवी कधीही आपल्याला आपण रिलॅक्स होणार नाही आणि झोप लागणार नाही, ते 2 मिनिटात लागते. आणि त्यावेळेस सूचना ज्या असतात की जागे व्हा आणि परत या, ती मोठी शिक्षा असते. का असं होतं ह्याचा कधी विचार केलाय? त्या 2 मिनिटात 3 मिनिटात असं काय होतं की आपल्याला उठू नये असं वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं आणि झोपून जावं असं वाटतं? कारण ती स्थिती खूप महत्वाची आहे. ती जी काही या शवासनाची स्थिती आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शरीराचा भाग, प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी आणि सेल्स ह्याच्यापर्यंत प्राणवायू पोचलेला असतो. आणि तो प्राणवायू पोचतो, म्हणूनच सगळं आपले जे काही सिस्टीम्स आहेत त्यांना विश्रांती मिळते आणि म्हणून त्या क्षणामध्ये आपल्याला जास्त विश्रांती मिळते. मग हे पाहणं, ही सूचना देणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे शिक्षकांकडून तरी मिळतातच, पण आपण आपलं सुद्धा हे देऊ शकतो. त्यामुळे अनेक टेक्निक्स आहे आणि तो एक छान असा अभ्यासक्रम आहे. पण ते रोज नाही, पण आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये सोमवार ते शुक्रवार हजारो मध्ये आसनं आहेत, म्हणून सगळी आसनं करणं शक्य नाही. पण जे आपल्याला त्रास होतो, ज्या व्याधी आहेत, ज्या अगदी कॉमन व्याधी आहेत, आणि समजा स्पेसिफिक कुणाचे काही असतील, त्या अनुषंगाने आसनं असतील, बरोबर. त्या आसनांबरोबरच नुसतं आसन करणार का, त्याच्या आधी काही आपल्याला लुजनिंग असतील. लुजनिंग का, कशाला, कोणत्या पद्धतीने करू शकतो, कोणी कोणत्या पद्धतीने करावं, हे त्या त्या वेळेला प्रत्येकाला सांगितलं जाणारच आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये वयोमर्यादा नाहीये, कोणीही जॉईन करू शकतं. पण समजा मग 20 वर्षाचा पण आहे आणि 60 वर्षाचं पण असतील, तर मग 20 वर्षाचा युवक किंवा युवती जे करू शकतात, साधक करू शकतात, ते 60 वर्षाचे करू शकतात का? तर कदाचित करू शकतील आणि कदाचित नाही, काही व्याधीमुळे करू शकणार नाही. मग त्यांनी करायचं नाही का? निश्चितपणे करायचं. पण कशा पद्धतीने करायचं, कुठे थांबायचं आणि त्याच्यामधली आणखीन काही स्थिती आहे का, हे आपण त्यावेळेस बघणार. हे सगळ्यात महत्वाचं. हे आपल्याला म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने करायचं, जमत नाही म्हणून कधी सोडायचं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या आपण करू शकतो, ते आपण जाणून घेऊन करणं. कारण हालचाल ही महत्वाची आहे आणि जो माणूस सतत हालचाल करत असतो तो शेवटपर्यंत स्वस्थ राहतो. आणि मग ते पायाचं काय काम आहे, हाताचं काय काम आहे, शरीरातले पॉइंट्स काय आहे, हे सगळं त्या त्या वेळेस आसनं करताना सतत सूचना असतील आणि त्याप्रमाणे आपण पाहणं आणि अनुभवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे काही आपल्याला लुजनिंग एक्सरसाइज, मग आसनं असतील. आता आसनांचा अभ्यास करताना खरं बघायला गेलं तर खूप सारी आसनं आहेत, पण मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यातली काही महत्वाची की जी आपल्याला पाहिजे, मग त्याच्यामध्ये आपण मात्र खूप वेगवेगळ्या पद्धतीने आसनं करू शकतो. उदाहरणार्थ पारंपरिक आसनं, ज्याला आपण ट्रॅडिशनल योग म्हणतो, ते आपल्याला करायचंच आहे, ते महत्वाचं आहे. कारण स्थिरता, स्थिरता म्हणजे स्टेबिलिटी कशामध्ये, शरीराची आणि मनाची, म्हणून ते आपल्याला येणं गरजेचं आहे. आपण सतत हालचाल करत असतो. स्वस्थ बसा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते खूप कठीण जातं. कारण आपलं आता सध्याचं जर आपण बघायला गेलं, सतत काहीतरी करणं सोपं आहे काहीतरी न करण्यापेक्षा. कारण काहीच करू नका आणि नुसते बसून राहा, एक 2 ते 3 मिनिट फक्त, जास्त नाही मी म्हणत, 2 मिनिटं आपण स्वस्थ बसू शकतो का? नाही बसू शकणार. ती स्थिरता नाही, शरीराची पण नाही आणि मनाची तर त्याहूनही नाही. कारण त्या 2-3 मिनिटात मन पूर्ण जग फिरून येतो, आपण कुठे कुठे जातो त्याचा काही थांग पत्ता नाही. मग त्याही स्थिरता आणणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जितकी ही स्थिरता आणि हे स्थैर्य असेल
तेवढं आयुर्मान जास्त, तेवढं आयुष्य, आणि जे काही असेल आयुष्य मग ते जास्त कमी असेल पण ते अगदी स्वस्थ, निरोगी, हेल्दी आपण ज्याला म्हणतो ते जास्त महत्वाचं आहे. आणि हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये ट्रॅडिशनल आपण आसनांचा अभ्यास करणार, पारंपरिक असणार. पण सतत जर मी सोमवार ते शुक्रवार हेच करत गेले तर काही मसल्स, काही स्नायू काम करत नाहीत, काही स्नायूंना ताण दाब येत नाही. तर तो ताण आणि दाब सुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे. समजा मी पद्मासन तुम्हाला घालायला सांगितलं आणि पद्मासन जर घालता येत नसेल आणि आपण ते आसन करायचं सोडून दिलं, मग ते स्नायू कधी काम करणार? त्या स्नायूंना का काम करत नाहीत? की ताठरता आलेली आहे. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी फ्लेक्झिबल स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी काही स्ट्रेचिंगची आसनं असतील, काही वेळेस मुवमेंट फास्ट असतील, कारण आपण हृदयाची जी गती आहे ते वाढवणं पण गरजेचं आहे आणि ते शांत करणं पण गरजेचं आहे. त्यामुळे हृदयाची गती वाढवणारे कधी कधी एखाद दिवशी तसं सुद्धा असेल, ज्याला आपण पॉवर योगा आजकाल म्हणतो. पॉवर योगा म्हणजे काय, विश्रांती न घेता सलग करणं. पण तोही अनुभव खूप छान आहे. कोणतंच वाईट आहे असं नाही, पण ते किती करावं, कोणत्या प्रमाणात करावं आणि केव्हा करावं आणि कुठे थांबावं हे जास्त महत्वाचं आहे. बाकी सगळेजण सगळ्या गोष्टी करू शकतात. मग ह्या आसनांच्या बरोबरच सोमवार ते शुक्रवारमध्ये रिपिटेशन्स नसतील. एखाद दिवशी पाठीसाठी, एखाद दिवशी पोटासाठी, एखाद दिवशी स्ट्रेचिंग, एखाद दिवशी स्लो, एखाद दिवशी फास्ट, जसं जे काही असेल त्याप्रमाणे रोज आपलं वेगळं असेल. पुन्हा कधी ना कधीतरी त्याचा नंबर येईल आणि पुन्हा ती आसनं केली जातील. असं रोज आपलं काहीतरी वेगळं असणार आहे. पण हा करत असताना शरीराचा संपूर्ण विचार ह्याच्यामध्ये असणार आहे. अगदी डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक स्नायूचा विचार आहे, प्रत्येक अंगांचा विचार आहे, प्रत्येक व्याधीचा विचार आहे. अशा पद्धतीने आसनांचा अभ्यास असणार आहे. आसनांचा अभ्यास करताना युज्युअली श्वासाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही किंवा सूचना मिळत नाही. पण मला असं वाटतं आपण 2 आसनं कमी करावीत पण श्वासाबरोबर करावीत. जे आसन आपण श्वासाबरोबर करतो ते 100% आपल्याला परिणाम देणारं असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकतो. म्हणून श्वास हा खूप महत्वाचा आहे आणि ते एक वळण आहे पुढच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, प्राणायामाच्या दृष्टिकोनातून. म्हणून आसनांना आपण श्वासाची जोड दिलेली आहे. काही दिवस आपल्याला वेळ जातं की समजत नाही की कधी काय करायचं, तेव्हा मात्र आपण ब्लाइंडली जशा सूचना मिळतील तसं करत जायचंय. आणि मग ते इतकं अंगवळणी पडतं की रोजच्या कामामध्ये सुद्धा मला जर हात वर न्यायचा असेल तर श्वास घेतलाच जाईल, मला जर खाली वाकायचं असेल तर मी श्वास सोडतच वाकणार. कारण ते इतकं तुम्हाला ऐकून ऐकून सवय झालेली असते की जर आपण तशा पद्धतीने वाकलो तर मात्र कोणतेही अपाय नाही आणि जे काही आतमध्ये मूवमेंट होते ते त्या पद्धतीने प्रॉपर त्या ऑर्गनवर तसं प्रेशर क्रिएट होऊन आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतात. त्यामुळे श्वसन खूप महत्वाचे आहे आणि अर्धे आजार श्वासाकडे लक्ष न दिल्यामुळेच होतात. तर ते होऊ नये म्हणून आपण आसनाला श्वासाची जोड देणार आहोत. म्हणून श्वसन अभ्यास आपला थोडा होणार आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आता शरीरावर काम केलं, आता श्वासावर काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे काही ब्रीदिंग एक्सरसाइज असेल बघा, मी श्वसन अभ्यास म्हणते, प्राणायाम म्हणत नाहीये. श्वसन अभ्यास वेगळा, प्राणायाम वेगळा. तर श्वसन अभ्यासमध्ये हे कोणीही करू शकतं, फक्त घेणे आणि सोडणे एका विशिष्ट पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, आजाराप्रमाणे करू शकतो. ज्या व्यक्तीला प्राणायाम जमत नाही किंवा काही सर्टन एक एज नंतर आपण थोड्याशा या हालचाली कमी कराव्यात आणि श्वासाकडे लक्ष द्यावं, प्राणायामाकडे लक्ष द्यावं, त्यावेळेस मात्र आपल्याला या श्वसनाचा अभ्यास फार उपयुक्त आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता माझं वय जर 90 असेल तर मी सगळं न सोडून देता श्वसनाचा अभ्यास मी निश्चित करेन. आणि ते का आणि कशा पद्धतीने केल्यानंतर काय होतं हे परिणाम आपण आपलेच घेऊ शकतो. त्यामुळे तो श्वसनाचा अभ्यास असेल आणि ह्याच श्वासाबरोबर मग प्राणायाम. आता प्राणायाम म्हणल्यानंतर खूप मोठा विषय, पण तरी सुद्धा रोजच्या अभ्यासामध्ये शेवटचे 20 मिनिटं हे श्वसन अभ्यास आणि प्राणायाम असणार आहे आणि सुरुवातीचे 40 मिनिटं हे सगळे लुजनिंग, सूर्यनमस्कार, आसन, हे 40 मिनिटं. म्हणजे रोजच्या रोज जे शिथिल आपण जी गती वाढवलेली असते ते पूर्ण कमी करून आपल्याला पूर्ण मनावर काम करण्यासाठी 20 मिनिटं आपण श्वसनाच्या अभ्यासासाठीच देणार. आणि मग तिथे मात्र आपण श्वसन अभ्यास आणि एक एक प्राणायाम. आणि तो प्राणायाम सुरुवातीला जेव्हा आपण करतो तेव्हा अगदी
बेसिक लेवलचा असेल, पण जेव्हा ते साधक व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायला लागतील की त्याच्यामधलं सुद्धा प्रगत प्रगत जो अभ्यास आहे तो प्राणायामामध्ये आपण करणार. आणि मग त्या त्या वेळेला तो प्राणायाम का करावा, कोणी करावा, किती करावा, कशा प्रमाणात करावा, कोणी करू नये, कुठे थांबावं, हे सगळ्या सूचना तुम्हाला त्या त्या वेळेस मिळत असणार आहेत. आणि मग तसा तो प्राणायामाचा आपण अभ्यास करणार. आणि जे काही अष्टकुंभक सांगितलेत, 8 प्रकारचे प्राणायाम आहेत, त्याच्यातले फक्त 6 प्रकारच्या प्राणायामाचा अभ्यास हा केला जातो. 2 प्रकारचा सर्वसामान्य साधक करत नाही, ते हठयोगी करतात, कारण ते मूर्छा आणि प्लाविनी आहे, त्यामुळे ते आपण नाही करणार. पण हे सगळं करत असताना आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यात महत्वाचं आहार. जर इतका अभ्यास आपण करतोय आणि आहाराकडे लक्षच नाही दिलं आणि कशाही पद्धतीने आपण खात असू, तर पुन्हा एकदा म्हणावं तसं आपल्याला परिणाम मिळत नाही. ते पण खूप महत्वाचं आहे. मग आहार म्हणजे अगदी डाएट का? नाही, पण काय केलं पाहिजे, इतकं केल्यानंतर आपले स्नायू एवढं काम करतायत, मग त्यांना आपण पुष्टी देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. ते आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचा फक्त समावेश करायचा आहे. वेगळं काहीतरी बाहेरून आणा, खा, असा काही प्रकार नाही. जे घरामध्ये आहे तेच, पण कशा पद्धतीने आपण त्याला जोड देणं हे फार महत्वाचं आहे. जे हठयोगामध्ये सांगितलेलं आहे, मिताहार आणि मोठा आहारावर चॅप्टर आहे हठयोगामध्ये. आणि स्पेसिफिक ह्या सगळा अभ्यास करताना, जसं सरांनी आधी सांगितलं, हठयोगाचा अभ्यास करणं प्राणिखिलींच्या तुमच्या ध्यानाच्या अभ्यासाच्या वेळेस सांगितलेलं आहे, तो खूप वरवरचा आहे. कारण हठयोग म्हणजे काय आपल्याला माहित नाही, राजयोग म्हणजे काय आपल्याला माहित नाही, अष्टांग योग म्हणजे काय आपल्याला माहित नाही. आपल्याला असं वाटतं की हे सगळं म्हणजे असं नाही. ह्याच्यामध्ये पुन्हा डिफरन्शिएट आहे. हठयोगाचा अभ्यास, अष्टांग योगाचा अभ्यास. पतंजली मुनींनी अष्टांग योग सांगितलाय, हठयोग स्वात्माराम योगींनी सांगितलेला आहे, आणि मग राजयोग विवेकानंदांनी सांगितलेला आहे. मग काय सांगितलेलं आहे राजयोग आणि ह्याच्यामधला फरक काय आहे, तर तो थोडा थोडा जेव्हा जेव्हा मध्ये मध्ये काही सूचना असतील तेव्हा या ह्याच्या पण सुद्धा संबंधित असतील. कारण एक शरीरावर काम करतं ते म्हणजे हठयोग, आणि जे मनावर काम करतं ते म्हणजे राजयोग. आणि ते नुसतं मनावर नाही, मनाच्या शक्तीच्याही पलीकडे, की जे सांगता येत नाही अशी एक शक्ती असते. जे आत्ता आपण ऑरा आणि सूक्ष्म देह म्हटलं, जे तुम्ही सगळं शिकता आहात, तो सूक्ष्म, तो जर अनुभव घ्यायचा असेल, त्याची जर जाणीव घ्यायची असेल, तर राजयोगाचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि राजयोग असंच नाही होत, त्यासाठी हठयोगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जेव्हा हा हठयोगाचा, श्वासाचा, प्राणायामाचा अभ्यास केला जाईल, पहिलं काय क्लिअर होईल, तर ऑरा क्लिअर होईल. कशाच्या माध्यमातून? ध्यानाच्या माध्यमातून. जे ध्यान तुम्ही आरटिक ध्यान करता ते तर महत्वाचं आहेच आहे, पण रोज आपण जेव्हा भेटणार तेव्हा ओंकार ध्यान करणार. आणि ती ओंकार काय आहे, त्याची शक्ती काय आहे, ते कोणत्या चक्रांवर काम करतात, कोणते चक्र ऍक्टिव्हेट होतात, आपल्याला माहीत असू देत नसू देत, ते सगळ्या चक्रांचा एक 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 त्या त्या वेळेला सगळे होईल. आणि मग जेव्हा हे ओंकार ध्यान होईल, आपोआप पहिला आपला ऑरा शुद्ध होतो. आणि एकदा ऑरा आपला पूर्ण आणि शुद्ध झाला की मात्र मग बाहेरून आत याला काहीच चान्स नाही. मग आतलं शरीर शुद्ध आणि स्वस्थ राहण्याला मदत होते. त्यामुळे जो काही इफेक्ट आत्ता आपल्याला होतो, शरीर बिघडलंय म्हणा किंवा आणखीन काय झालंय, तो असाच एकदम होत नसतो. काय इम्प्युअर असते तर ऑरा, आधी ऑरा, मग ते ऑरा स्ट्रॉंग करणं ते कवच आहे, ते सगळ्यात महत्वाचं शिल्ड आहे, लक्षात घ्या. आणि ते रोजच्या रोज आपल्या एका सूचनांद्वारे ते पक्क होतं. आणि मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना सांगते, ह्या गोष्टी खरं असं कुठे नाही सांगत, पण जो अनुभव आम्ही घेतलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा, कारण माहित नाही आपल्याला. रोजच्या रोज आपली शिल्ड, आपलं कवच आपण कठीण करायचं असतं. काहीच बाहेरून तुम्हाला आत अफेक्ट होणार नाही, ती एक सूचना आहे फक्त. आणि ती सूचना रोज आपण क्लासमध्ये द्यायची आहे, रोजच्या रोज. वेगळं काही वेळ काढायची गरज नाही, त्याच चालू प्रोसेसमध्ये तुम्हाला ऐकायचंय, मला सांगायचंय, तुम्ही ते आज फक्त ग्रहण करायचंय. आणि ते रोज ऐकून 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 इतकं अंगवळणी पडतं की ती सूचना आपण रोज द्यायला लागतो. पण एका सूचनांमुळे काय होतं, तो खूप काही होतं ड्रास्टिक. जसं आपण म्हणतो ना की मॅजिक, खरंच हे मॅजिकच आहे. कारण आत्ता मी जे जे काही म्हणून बोलते ते माझे प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक आतपर्यंत जाते. पेशींना मन आहे, दिसत नाही पण मन आहे. त्यामुळे म्हणतात ना, शुभ बोलणाऱ्या जे म्हणू तेच होतं. मी चांगलं बोलले, चांगले विचार केले, सकारात्मक हे थॉट सोडले तर निश्चित चांगलं होणार. पण तेच मी निगेटिव्ह थॉट सोडले तर निगेटिव्हच होणार. चांगलं असून सुद्धा निगेटिव्ह होत राहणार, कारण तुम्ही जे काही बोलता ते होत असतं. मग हा जो दृष्टिकोन आहे, हा जो बदल आहे, हा सगळा योगमुळे होतो. त्यामुळे तो एक भाग ओंकार ध्यान आपण म्हटलेले आहे. आणि शेवटचे रोजचे आपले जास्त नाही पण 2 मिनिट ध्यानाचे असतील.
ते त्याला जोडूनच सगळं आहे आणि मग संपला आपला क्लास. असा 1 तासाचा हा पूर्ण वर्ग असणार आहे, ज्याच्यामध्ये सूर्यनमस्कार सुद्धा आहेत. आता सूर्यनमस्कार आपल्यापैकी बरेच जण जाणतात, बरेच जण करतात, खूप काही करतात आजकाल, काहीच हरकत नाही. पण तरी सुद्धा कोणतरी करतंय कितीतरी म्हणून आपण करावं नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्यामुळे ज्याला जे जमेल, ज्याला जितकं पाहिजे तितकंच त्याने करावं. जर समोरचा जर 50 घालू शकत असेल आणि माझी जरी असेल तरी मी घातलंच पाहिजे असं नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा स्वतःला जाणणं, स्वतःच्या शरीराला आणि बाकी सगळ्या गोष्टी जाणीव ही सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्टीची जाणीव, आणि ती जाणीव वाढवण्यासाठी आपल्याला योग मात्र निश्चितपणे उपयोगी आहे. मग ह्या सूर्यनमस्कारामध्ये चिक्कार व्हेरिएशन्स आहेत. आपण त्या त्या साधकाप्रमाणे तसे तसे वेगवेगळे सूर्यनमस्कार घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 10 आणि 12 सूर्यनमस्कार सगळ्यांनाच माहिती आहे, पण अगदी रोज तेवढेच केलं पाहिजे काही गरज नाहीये. आपण त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करून सुद्धा वेगवेगळे सूर्यनमस्कार करू शकतो. तर तो सुद्धा अभ्यास ह्याच्यामध्ये बदलत राहणार आहे आणि ते सूर्यनमस्कार सुद्धा ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे सूर्यनमस्कार जे खूप छान इंटरेस्टिंग आहेत, ज्याला जे छान वाटेल, ज्याला जे आवडेल ते तो करू शकतो. असा अट्टहास अजिबात नाही की त्यांनी हे एवढं केलंच पाहिजे. काय महत्वाचं आहे? सगळ्यात महत्वाचं आहे सुखकारक. तुम्ही केल्यानंतर तुम्हाला छान वाटलं पाहिजे. जर तुम्ही सुख झाला, आनंद वाटला तुम्हाला आणि तुम्ही कम्फर्ट होत असेल तुम्हाला, तर मात्र आपण जो अभ्यास केलाय ते उपयुक्त आहे. जर ओढून ताणून करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आणि हे सगळं आपण जर नित्य नेमाने सातत्याने केलं तर निश्चितपणे ह्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. आता ह्याच्याबरोबर मी म्हटल्याप्रमाणे ध्यानाचे शेवटचे दोन हे आहेत. 2 मिनिट आपण ध्यान करणार, व्याधीप्रमाणे असणार आहे. आणि मग नंतर वेगवेगळे आपल्यामधले जे काही बदल आहेत ते त्या त्यावेळेला तुम्हाला सूचना मिळतील की कसं बघायचंय आणि काय ठरवायचंय आणि काय आपण निरीक्षण करायचंय. आणि मग निरीक्षण करायचं असेल तर आपलं आपल्याकडे पाहणं थोडंसं गरजेचं आहे आणि ते मात्र आपण करणार आहोत. अशा पद्धतीने हा सगळा भाग असणार आहे. आणि मग नंतर ह्याच्यामधून सुद्धा वेगवेगळी कार्यशाळा, ज्याला आपण वर्कशॉप म्हणतो, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये खूप पद्धतीने वर्कशॉप हे घेऊ शकतो. 2 दिवसाची, 3 दिवसाची, 4 दिवसाची, 2 तासाची, 10 तासाची, 7 तासाची, असे वेगवेगळे विषय आहेत आणि वेगवेगळ्या विषयाप्रमाणे आपण हे वर्कशॉप घेतो. आणि त्या वर्कशॉप सुद्धा अतिशय सुंदर, म्हणजे समजा एखाद्याला करायची खूप इच्छा आहे पण काही कारणास्तव वेळ जास्त नाहीये किंवा एखाद्या महिन्यामध्ये जमत नसेल, तर त्यांनी मात्र निश्चितपणे ही कार्यशाळा करावी. त्याला तो एक स्वतंत्र असा विषय डेप्थमध्ये आपण ज्याला म्हणतो ना, ती संपूर्ण कार्यशाळामध्ये समजते. अगदी उदाहरणार्थ द्यायचं झालं तर स्ट्रेस मॅनेजमेंट. आता आपल्याला म्हटलं की स्ट्रेस मॅनेजमेंट, आता आपण आसनं करणार, मग आसनांमधून स्ट्रेस जाणार नाही का? निश्चितपणे. जे रोज करतात त्यांना काही करायची गरज नाही, पण त्याच्या पुढे जाऊन इतके सुंदर टेक्निक्स आहेत, काही टेक्निक आहेत ज्याला आपण टेक्निक म्हणतो ना, की आता मी पाय लांब करा म्हटल्यानंतर पाय सगळ्यांचे तेवढेच लांब होतील का? होऊ शकतात. टेक्निक आहे. जर माहिती असेल तर आपण करू शकतो, जर माहिती नसेल तर आपण कितीही फाकवण्याचा प्रयत्न केला तर जाणार नाही. तर असे काही टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये इन्स्टंट आपल्याला रिलॅक्सेशन हे मिळू शकतं. मग ते सगळं स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये येतं. ती कार्यशाळा आहे, ओंकाराची आहे, आजारानुसार आहे, अनेक कार्यशाळा आहे. त्या त्या वेळेला ते ते कार्यशाळा तुम्हाला सांगितली जातील, तुम्ही करू शकता. आता हा सगळा अभ्यास करायचा असेल तर निश्चितपणे ऑफलाईन उत्तम. एनर्जी एक्सचेंज आपण ज्याला म्हणतो, ती खूप चांगल्या पद्धतीने आपण अनुभवू शकतो. पण जे खूप दूर राहतात, करायची इच्छा आहे, रोज येऊ शकणार नाही, त्यांनी सुद्धा ऑनलाईन करायला काहीच हरकत नाही. मी गेल्या 4 वर्षापासून, जेव्हापासून कोरोना स्टार्ट झाला त्याच्या आधी माझे ऑफलाईनच होते आणि कोरोनापासून मात्र काही पर्याय नव्हता म्हणून जे ऑनलाईन जॉईन केले. आधी साहजिक आहे, सगळ्यांना असं वाटतं की माझ्याकडे लक्ष जाईल का, पाहिलं जाईल का, आमच्यातल्या चुका ज्या होत आहेत ते समजेल का. अगदी बरोबर आहे, कुणालाही वाटेल, मलाही वाटेल. त्यामुळे मग ते करण्यापेक्षा आपण न केलं बरं. पण खरं सांगते, 4 वर्षामध्ये माझ्याकडचे जे स्टुडंट्स आहेत, अगदी UK आणि दुबईचे स्टुडंट्स आहेत माझ्याकडे, 4 वर्षापासून करतायत. मी प्रत्येकाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत कुठे जरी त्यांनी अंगठा हलवला तरी मला लगेच समजतं की ह्यानी मी तशी सूचना देते, अगदी 1 to 1 सूचना देऊ शकते मी. कारण आता इतके डोळे सरावलेत की कुणाचा काय चूक झाली तरी सुद्धा फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मला समजतं. इतकंच नाही, तुम्ही कोणत्या मूडमध्ये बसलेला आहात ते सुद्धा मला समजतं. आज नुसतेच येऊन बसला आहात, आज टाइमपास करायचा आहे, आज मनापासून आहे, आज कंटाळा आलाय पण तरी पण येऊन बसलाय, आज शरीर बोलत नाही, ते सगळं तुमच्या बॉडी लँग्वेजवरून समजू शकतं. इतके ते डोळे आता हे झालेले आहेत. त्यामुळे
ऑनलाईन जे आहेत त्यांना असाही विचार करायला नको की आमच्याकडे लक्ष राहणार नाही. सगळ्यांना अगदी नावासकट मी सांगू शकते की तुमची हे पाय, तुमचा हा हात किंवा तुम्ही ही पोश्चर घ्यायला पाहिजे, हे तुमचं चुकलेलं आहे. त्यामुळे तो कुठेच प्रश्न येत नाही. फक्त आपण जर कॅमेराने ऍडजस्ट केलात एकदा सुरुवातीला बसताना, मग नंतर कॅमेऱ्याला हात लावायची गरज नाही. मी तुम्हाला सहजपणे पाहू शकते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी सांगू शकते. म्हणजे तोही प्रश्न नको की आम्ही चुकत असू तर कसं करणार. मग आता प्राणायामाचं काय, मला कसं कळणार ऑनलाईन असेल तर. तर व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सुद्धा काही टेक्निक्स आहेत. तसं मी करायला सांगितलं आणि तुम्ही केलात की तुम्हालाही समजेल तुम्ही करताय ते बरोबर आहे का, आणि मलाही समजेल तुम्ही करताय ते चूक आहे का बरोबर आहे. हे सगळं आपण व्यवस्थितपणे करू शकतो. आणि मग अगदी एक फन म्हणून महिन्यातून 1-2 दिवस तुम्ही ऑफलाईनला जॉईन करू शकता. एक जस्ट एक चेंज फॉर अ चेंज, एक ट्रिप म्हणा, टूर म्हणा, कुठे लांब असाल तुम्ही येऊ शकता आणि ऑफलाईन तुम्ही जॉईन करून तोही आनंद घेऊ शकता. त्यामुळे ऑफलाईन ऑनलाईन एकाच वेळेस असतील, पण अशा पद्धतीने अभ्यास ह्याच्या व्यतिरिक्त जसे जसे त्या त्या वेळेला विषय येतील ते पण असेल. म्हणजे थोडक्यात की असं काही साच्याबद्ध नाही की मी एवढंच तुम्हाला शिकवणार आहे. जे जे म्हणून मला देता येईल, जितकं मॅक्झिमम मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे कुठेही मी सीमित करणार नाही की मी हे एवढंच शिकवणार नाही. मी समोरच्या साधकाची कशी गती आहे, कसा करतोय ते बघून त्या त्याप्रमाणे मी ठरवणार आणि तो अभ्यास मी त्यांच्याकडून करून घेणार. ओके. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओळखीच्या सगळ्या लोकांनाही इंटिमेट करा. ह्या सेशनचं रेकॉर्डिंग आम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपवर टाकू. तुम्ही त्यांनाही फॉरवर्ड करू शकता. आणि 1 मार्च पासून आपला इथे ऑफलाईन आणि ऑनलाईन असं सेशन चालू होत आहे. सेंटरचा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी आहे 85. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला त्याच्यावरती मिळत जातील. ओके. एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर सेशन अटेंड करणं आवश्यक आहे. नाही तर नुसती ऍडमिशन घेतली की आपोआप सगळं जमायला लागलं असं होणार नाही. जसं पण आणि त्याच्यानंतर आपल्याला राणीखेलीत गेल्यानंतर ती मेहनत घ्यावी लागते ना. सेम पद्धतीने आपल्याला इथे शिकल्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे. तर तुम्ही जरूर त्याला जॉईन करा. माझा अनुभव स्वतःचा असा आहे की मी काही सेशन्स मॅमकडे जेव्हा जॉईन केली तर मला खूप आवडली आणि म्हणून मी त्यापासून ठरवलं की ओके, आपल्याला जेव्हा पण स्वतःचा हॉल तयार होईल आपला, तेव्हा आपल्याला इकडे योग वर्ग चालू केल्यानंतर पहिलं मॅम तिकडे असते. मॅम आज तुम्ही तिथे असल्यामुळे आणि छान स्वतः त्या मॅम इथे आल्या, त्यांनी आपल्या इकडचा हॉल व्यवस्थित बघितला आणि त्यांनी सांगितलं की येस आपण इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करू शकतो. तर मॅम आपल्याबरोबर कायम असणार आहेत. हो ना मॅम? हो, नक्की. बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण पहिल्याच दिवशी खूप ओव्हरडोस नको म्हणून त्यांना सांगितलेलं नाहीये. जसं एकदा सुरुवात येईल, त्या फ्लो मध्ये येईल, तेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. कारण हे सगळं स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आहे, सगळंच आपण जे काही करतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण हळूहळू पुढे पुढे जात जाऊयात. अगदी झालं. हो, तर त्यामुळे तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर नंतर आम्ही ग्रुपमध्ये मॅमला ऍड करणार आहोत. तुम्हाला ग्रुपवरती जरी प्रश्न विचारले तरी मॅम त्याला तिकडे उत्तर देऊ उत्तर शकतो. देऊ शकेल निश्चितपणे. थँक्यू तुम्ही सगळेजण जॉईन झाल्याबद्दल. आणि ह्याचं रेकॉर्डिंग परत तुम्हाला मी पाठवतोच. आणि धन्यवाद, तुम्ही सगळेजण आलात आणि छानपैकी माहिती असून सुद्धा ऐकलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. भेटूया. येस.